आणि सगळे मराठ्यांचे आमदार मंत्री विरोधात घातले, परंतु इथं करोडो समाज एका बाजूला आहे. तुमचा राजकीय सोपडा साफ केल्याशिवाय मी सोडणार नाही. सकाळी थोड्या दिवसाची माझ्या नादाला लागू नका. तुम्ही गलत माणसाला खेळताय. जीव जरी गेला आणि जेलमध्ये जरी सडलो तरी तुम्हाला शब्द आहे, तुमच्या लेकराच्या अंगावर ओबीसीतून आरक्षण घेऊन गुलाल टाकल्याशिवाय त्यावेळेस 1.5 ते 2 करोड मराठी तुम्ही अंतरवालीला आले. आता जर हात दिली तर 5 ते 6 करोड मराठ्यांनी आता एकत्र राहायचं आहे. तरी दहशत मोडण्यासाठी आपल्याला शांततेत पुन्हा एकत्र यायचंय. आपण 1000 एकर रान बघायला लागलं, परंतु तुम्ही यासाठी नेमली आणि सगळे मराठ्यांचे आमदार मंत्री विरोधात घातले, परंतु इथं करोडो समाज एका बाजूला आहे. तुमचा राजकीय सोपडा साफ केल्याशिवाय मी सोडणार नाही. सकाळी थोड्या दिवसाची आणखी फडणवीस दिवस हातातून गेलेले आहेत. माझ्या नादाला लागू नका. तुम्ही गलत माणसाला खेळताय. माझ्या मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही. जीव जरी गेला आणि जेलमध्ये जरी सडलो तरी तुम्हाला शब्द आहे, तुमच्या लेकराच्या अंगावर ओबीसीतून आरक्षण घेऊन गुलाल टाकल्याशिवाय तुम्ही सुद्धा सरकायचं नाही. तुम्हाला आजच सांगतो, कधी काही जर तुमची गरज पडली, तुम्हाला हाक दिली होती त्यावेळेस 1.5 ते 2 करोड मराठी तुम्ही अंतरवालीला आले. आता जर हाक दिली तर 5 ते 6 करोड मराठ्यांनी आता एकत्र राहायचं आहे. फडणवीस साहेबांनी गुंडगिरी पदाचा गैरवापर करून अशी जर दहशत ठेवली तरी दहशत मोडण्यासाठी आपल्याला शांततेत पुन्हा एकत्र यायचंय. आपण 1000 एकर रान बघायला लागलं. जगातली सगळ्यात मोठी एका जातीचा कार्यक्रम होणार. काळाकोपऱ्यातून झाडून पुसून या, गावाची गावं झाडून पुसून आणा. सुट्टी नाही, अजिबात सुट्टी नाही. ज्या जेलला जायची वेळ येईल त्या जेलला जायला तयार आहे, पण मराठ्यांची गद्दारी नाही करू शकत. तुम्हाला मी मायबाप मानलाय, मायबापाशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. आता आरक्षणच घ्यायचंय, त्याशिवाय सुट्टी नाही. सावध राहा, बेसावध राहू नका. सगळ्यांनी जागृती करा. मनोज जरांगे पाटील यांच्या सभांनी राज्यामधल्या सगळ्या राजकीय नेत्यांच्या सभेंचे रेकॉर्ड मोडलेले आपण पाहिलेले आहेत. आंतरवाली सराठी या ठिकाणी 14 ऑक्टोबर 2023ला मनोज जरांगे पाटील यांची ऐतिहासिक अशी सभा पार पडली. करोडोंच्या संख्येनं मराठा समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते आणि याची दखल संपूर्ण देशानं आणि जगानं सुद्धा घेतली होती. हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचा दौरा चालू केला. विविध ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय त्या ठिकाणी उपस्थित राहिलेला होता. कुठल्याही पक्षाचा पाठिंबा नसताना फक्त समाज बांधवांच्या पाठिंब्यावर मनोज जरांगे पाटील यांचं नाव संपूर्ण राज्यासह देशामध्ये मोठं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. जोपर्यंत सगळ्या सोयऱ्याची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत 1 इंच सुद्धा मागे हटणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार बोलून दाखवलेलं आहे. सरकार कुठंतरी सूडबुद्धीचं राजकारण करत आहे, SIT चौकशी लावून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहे असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार बोलून दाखवलेलं आहे. पण मात्र आता मराठा समाजाला एकत्र येण्याची गरज आहे आणि ज्या पद्धतीनं 14 ऑक्टोबरच्या सभेमध्ये करोडो मराठे एकत्र आले होते आणि एक ऐतिहासिक सभा पार पडली होती, त्याच धर्तीवर पुन्हा एकदा संपूर्ण मराठा समाजाने एकत्र यावं आणि ही जी सभा आहे त्याची दखल संपूर्ण जगाने घ्यावी. जगात आतापर्यंत अशी कुठलीही सभा झाली नसेल अशी सभा 1000 एकरवर घेणार अशी सुद्धा घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवलेली आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला कशा पद्धतीनं गर्दी होते, लाखो करोडो मराठा समाज त्यांच्या एका शब्दावर येतो
हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे। पण मात्र पहिले 100 एकर, नंतर 200 एकर, 500 एकर अशा जागेवर सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभा पार पडलेल्या आहेत आणि आता ध्येय आहे ते 1000 एकरवर सभा पार पाडण्याचं। तर नक्कीच लोकसभा निवडणुका ह्या जवळ आलेल्या आहेत आणि याच्यातूनच मराठा समाज काय आहे हे जगाला दाखवणार आहे असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। पण मात्र ही जी 1000 एकरवर सभा जी पार पडणार आहे ती नेमकी कुठं आणि कधी होणार आहे याची उत्सुकता समाज बांधवांना आणि अनेकांना लागलेली आहे। एकंदरीत 1000 एकरवर होणारी ही अतिविराट सभा ही नेमकी कशा पद्धतीनं होईल, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।